नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, रोजचे आपले 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी उपयुक्त अशा महत्त्वाच्या घडामोडी असतात. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. सर्वांना आपल्याला शुभप्रभात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, भारताचा पहिला सार्वभौम AI LLM कोणता आहे? त्याचं उत्तर होतं भारत जेन. हे त्याचं AI LLM आहे. पुढे आजचा पहिला प्रश्न, भारताने सलग कितव्यांदा महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकला? तर आतापर्यंत सेकंड टाइम भारताने जिंकलेला आहे कबड्डी महिला विश्वचषक. लक्षात असू दे. आपण डिटेल पाहूया. विजेता भारत, उपविजेता चायनीज तैपई. ठिकाण ढाका बांगलादेश. अंतिम सामना 35-28 चायनीज तैपई. विशेष कामगिरी, संपूर्ण स्पर्धेत अपराजित महिला राहिला संघ. उत्कृष्ट रेड, सुपर टॅकल आणि टीम वर्क होता. 2012 नंतर पुनरावृत्ती 2025 मध्ये झाली. महत्वाचे खेळाडू कर्णधार ऋतू नेगी. कर्णधार होते ऋतू नेगी. सर्वोत्कृष्ट खेळाडू संजू देवी होती. अंतिम सामने तब्बल 16 रेड पॉइंट्स. ऐतिहासिक महत्व. महिला कबड्डी विश्वचषकाचे दुसरे सत्र होते. भारताने 2012 आणि 25 दोन्ही विजेतेपद जिंकले आहे. म्हणजे दुसऱ्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब. ठीक आहे. काही प्रश्न असतात पेपरला येऊ शकतात, त्या अनुषंगाने मी घेतलेला आहे. 25चा कुठे कोण जिंकला? भारत, उपविजेता चायनीज तैपई. ठिकाण ढाका बांगलादेश. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू जर पाहायला गेले संजू देवी. कर्णधार भारताची ऋतू नेगी. लक्षात ठेवा. ओके. पुढे दुसरा प्रश्न मित्र हो, युनेस्को मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले आहे? मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. लास्ट टाइम 26 नोव्हेंबर जो संविधान दिन आपण साजरा करतो, त्या दिवशी युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो अनावरण केला तो कुणाच्या हस्ते केला असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मित्रांनो, खलीद अल इनाय यांच्या हस्ते तो पुतळा अनावरण करण्यात आला. डिटेल पाहूया. युनेस्को मुख्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. स्थळ युनेस्को मुख्यालय पॅरिस, फ्रान्स. 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनी. अनावरण करणारे युनेस्कोचे महासंचालक खलीद अल इनाय. पुतळा भेट स्वरूपात दिला महाराष्ट्र शासनाने. संविधान दिनाच्या दिवशी पॅरिसमध्ये युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हा पुतळा महाराष्ट्र शासनाने भेट म्हणून युनेस्कोला दिला आहे. जगभरातील मानवाधिकार, शिक्षण, सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे डॉक्टर आंबेडकर यांना जागतिक स्तरावर मिळालेला हा महत्त्वाचा सन्मान आहे. आंबेडकरांचे कार्य, शिक्षण, समता, संविधानातील निर्मितीतील योगदान आणि यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल. ओके. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, भारताचे नवीन दूरसंचार सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आपण जर पाहायला गेलं, अमित अगरवाल यांची निवड करण्यात आलेली आहे. अगोदर नीरज मित्तल होते, आता अमित अगरवाल. 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं मूळ ते यूपीचे आहेत आणि शिक्षण IIT कानपूर बीटेक केलंय आणि IS कॅटेगरी 1993 च्या छत्तीसगड कॅडेटचे ते होते विद्यार्थी आणि IS 1993 त्यांची बॅच आहे. आणि खासियत काय आहे, 2023च्या जे आधार आहे, आधारचे CEO होते. ठीक आहे, म्हणजे UIDAI चे CEO होते. आणि काय पॉईंट महत्वाचे, नवीन कम्युनिकेशन सेक्रेटरी अमित अगरवाल आहे ना. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. चौथा, नुकतेच PM मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले विक्रम-1 हे रॉकेट कोणत्या भारतीय खाजगी कंपनीने विकसित केलेले आहे? बघा, PM मोदी यांनी विक्रम-1 हे रॉकेट कोणत्या भारतीय खाजगी कंपनीने विकसित केलेले आहे असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस या भारतीय खाजगी कंपनीने विकसित केलेलं आहे. म्हणजे असं म्हटलं की पहिलं खाजगी रॉकेट असेल विक्रम-1. लक्षात ठेवा. पुढे, अवकाश क्षेत्रात खाजगी भरारी, विक्रम-1 रॉकेटचे अनावरण आहे ना. शॉर्ट अँड स्वीट इन्फॉर्मेशन देतोय तुम्हाला मी. भारतीय खाजगी अवकाश स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस यांनी तयार केलेल्या विक्रम-1 हे ऑर्बिटल रॉकेटचे अनावरण PM मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हे रॉकेट भारतातील खाजगी क्षेत्राच्या अवकाश प्रवासातील महत्वाचे पाऊल मानले जात आहे. रॉकेटचे अनावरण हैदराबादमध्ये झाले. विक्रम-1 स्कायरूट एरोस्पेस या भारतीय खाजगी कंपनीने तयार केले. हे भारतात
खाजगी क्षेत्रातून विकसित झालेले पहिल्या पिढीचे ऑर्टिबल लॉन्च व्हेकल आहे. 300 किलोग्रॅम वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची यांची क्षमता. पीएम मोदी यांनी सांगितले की भारतीय तरुणांच्या नवोक्रम उद्योजकतांचा उत्कृष्ट नमुना आहे हा. आणि अवकाश क्षेत्रात भारत जलदगतीने प्रगती करत असून खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा असेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट 5वा प्रश्न पाहतोय आपण. ISSF म्हणजे रायफल पिस्तूल 25 कैरो स्पर्धेत भारत कोणत्या स्थानावर राहिला आहे? मित्र पॉइंट खूप महत्वाचा आहे. भारत कोणत्या क्रमांकावर राहिलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर भारत 3ऱ्या क्रमांकावर होता. भारत 3ऱ्या क्रमांकावर होता, लक्षात असू दे. कितव्या? 3rd नंबरवर भारत होता. पुढे 6वा प्रश्न. नवीन जिल्हे तयार केल्यानंतर आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती होणार आहे? तर ती टोटल जर पाहायला गेली 29 होणार आहे. 7वा प्रश्न. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या जागतिक विकास निर्देशांक 25 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर भारताचा क्रमांक जर आपण पाहायला गेला तर तो 36वा क्रमांक लागतो. 36 नंबर आहे भारताचा. ठीक आहे. फायर पॉवर मध्ये इंडेक्स भारत 4था आहे. जागतिक बुक मध्ये भारत 102 आहे, 102 आहे. हेनले पासपोर्ट मध्ये भारत 85 आहे. ग्लोबल डिजिटल नॉमेड मध्ये भारत 38वा आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार 25 कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे वंदना गुप्ते यांना मिळालेला आहे. वंदना गुप्ते. बघूया आपण डिटेल. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार 25 ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जाहीर करण्यात आला. कोण आहेत या? तर वंदना गुप्ते मराठमोळ्या रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील एक मान्यवर अभिनेत्री आहे. गेली 4 दशके मराठी नाट्य क्षेत्रात सक्रिय, विविध गाजलेल्या नाटकांसाठी प्रभावी अभिनयामुळे त्यांचा स्वातंत्र्य ठसा, त्यांच्या अभिनयातील सहजता, ताकद आणि भावनिक अभिव्यक्ती यासाठी त्यांना ओळखले जातात. वंदना गुप्ते यांची कामगिरी नाटक आणि लोकप्रिय व्यावसायिक प्रयोगशील नाटकातील भूमिका, टीव्ही मालिका, मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये महत्वपूर्ण काम. चित्रपट त्यांचे मराठी सृष्टीतील आई, आजी, मजबूत स्त्री, कुटुंब प्रमुख अशा विविध भूमिकेमुळे प्रसिद्ध. रंगभूमीवरील शिस्त, समर्पण, सातत्यपूर्ण योगदान यामुळे त्या रंगकर्मी या नावाची खरी ओळख ठरतात. पुढे 9वा प्रश्न. SRFI इंडियन ओपन 25 स्क्वॅश स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या आहेत? तर इंदोर, मध्य प्रदेशमध्ये त्या झालेल्या आहेत, लक्षात असू दे. ठीक आहे. ठिकाण इंदोर MP आणि स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे SRFI चा फुल नेम. वुमन्स कॅटेगरीमध्ये विजेती 17 वर्षाखाली अनाहत सिंग या विजेता आहेत. उपविजेत्री जोशा चिन्नप्पा आहे की नाही, वय 39 आहेत, म्हणजे महिलांमध्ये, लक्षात ठेवा. आणि पुरुष गटामध्ये मेन्स कॅटेगरीमध्ये विजेता मोहम्मद झाकारिया इजिप्त, उपविजेता सुद्धा युसुफ सेलिमनी इजिप्तचेच आहेत. आणि काही पॉइंट आहेत आपण ते लक्षात ठेवूया. ठीक आहे. इंटरव्ह्यू झाले महिला विजेती शॉर्टकट आहेत आणि अनाहित सिंग. हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धा ज्या झाल्या इंडियन ओपनच्या त्यात 17 वर्षाखाली अनाहत सिंह याने जिंकलेली आहे. आणि पुरुषांनी पाहायला गेलं विजेता उपविजेता दोन्ही जर पाहायला गेलं हे इजिप्तचेच होत्या, लक्षात ठेवा. आणि महिला उपविजेती जोशना चिन्नप्पा आहे, हे एक लक्षात ठेवा. पुढं 10वा प्रश्न. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जाते? मित्र महात्मा फुले यांची जयंती आपण जर पाहायला गेलं केव्हा साजरी केली जाते असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय. तर मित्र याचं उत्तर आहे 28 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. आपल्या सर्वांना माहिती असेल 3 ऑगस्ट 1848 मध्ये बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली आणि त्यानुसार आपल्या भारतातील आपल्या भगिनी, आपली महिला ही शिकायला लागली. आणि त्याचमुळे आज जे आपण पाहतो महिलांचं शिक्षण हे फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे ते दिसतं. ठीक आहे. 11वा प्रश्न. ठीक आहे. ATMCMC म्हणजे आर्मी है ना, मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर ते अमेरिकाने विकसित केलेले आहे. कोणी? अमेरिकाने विकसित केले आहे. 12वा प्रश्न. ओमानचा पहिला ओमॅनसॅट 1 उपग्रह कोणत्या कंपनीच्या मदतीने प्रक्षेपित झालेला आहे? तर एअरबस. काय उत्तर? काय एअरबस, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. उत्तर आहे 12वा एअरबस. 13वा. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला कोण आहे? ठीक आहे. पहिली महिला कोण आहे? तर उत्तर आहे
झेझिन एंगमो, झेझिन छो झिन एंगमो लक्षात ठेवा. ठीक आहे. 14. मौलाना अब्दुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार 25 कोणी जिंकला आहे? तर उत्तर आहे 14चं मोहम्मद लतीफ खान यांनी जिंकलेला आहे. मोहम्मद लतीफ खान यांनी जिंकलेला आहे. 15वा प्रश्न. भारतीय संरक्षणातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता आहे? तर उत्तर आहे 120 बहादूर. 120 बहादूर आहे. 16वा. हेलिगुब्बी ज्वालामुखीचा 12,000 वर्षांतर उद्रेक कोणत्या देशात झालेला आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे इथिओपियामध्ये तो झालेला आहे. कुठं? इथिओपियामध्ये. 17वा. देशातील 250हून अधिक बंदराची सुरक्षा कोणत्या दलाकडे सोपवली गेली आहे? उत्तर आहे CISF कडे सोपवली गेलेली आहे. पुढं 18वा. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेते कोण आहेत? असा प्रश्न विचारलाय. लक्ष्य सेन आहे. कोण? लक्ष्य सेन. लक्षात ठेवा. 19वा प्रश्न. सूर्यकिरण हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे? आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे याचं भारत आणि नेपाळ म्हणजे इंडिया आणि नेपाळमध्ये झालेला आहे. 20वा. महाराष्ट्र कोणत्या प्रवर्गातील व्यक्तींच्या अत्याचारावरील मृत्यूनंतर वारसांना शिक्षण सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे SC आणि ST. लक्षात ठेवायची गोष्ट आहे SC आणि ST ला तो देण्यात आलेला आहे अधिकार. पुढे आजचा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न. ब्रिक्स परिषद 2026 कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन आहे भारत, चीन, ब्रिटन, रशिया. आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे. आणि मित्रहो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.